हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. बघा, आज ही आपण सुंदर अशी वुलन मॅट बनवायला घेतोय. झटपट होणारी आहे, कलर्स पण खूप लागत नाही आहे आता, आणि ही पटकन होणारी आहे. वुलन मॅट आहे म्हणून आपल्याला सगळं वुलन मॅटचं साहित्य लागणार आहे. आणि मी डिझाईन कसं काढायचं इथपासून तुम्हाला शिकवते आहे. वुलन मॅटला लागणार असेल सगळ्यात पहिलं फेदर वूल घेतलं, पेन्सिल, पेन, त्यानंतर कात्री आणि ग्लू गन हे लागतं आपल्याला. हे एवढं मी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण बेस मटेरियलला कॅनव्हास घेऊ शकतो किंवा रेक्झिन मटेरियल पण घेऊ शकतो. आता हे जे डिझाईन मी काढते हे नेहमी आपण लहान असल्यापासून काढतो तेच. आता हे अनइव्हन फुल आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या अनइव्हन आहेत, काही लहान काही मोठ्या अशा आहेत. मग त्याला मी गोल काढला आणि इथे मध्यभागी फक्त 2 रेषा करून घेतलेल्या आहेत. आणि या 2 रेषा काढल्या त्याही अंदाजाने केलेल्या आहेत आणि वरती फक्त साधारणतः 2 पॉइंट्स काढले आणि खालती 3 पॉइंट्स काढलेत बघा. आणि हे 3 पॉइंट्स काढल्यानंतर वरती बरोबर याला रेष अशा मारून घेते आहे. या 2 रेषा म्हणजे इथे 3 पाकळ्या तयार होतील माझ्या. आणि खालती 3 पॉइंट्स काढलेत मग इथे 3 रेषा मारते आहे. साधारणतः इथे 4 पाकळ्या तयार होतील. म्हणजे 3 1 2 3 4 पाकळ्या तयार होतील. आणि इथे फक्त आता हे पॉइंट्स मी जोडते आहे. अनइव्हन आहे म्हणजे वरच्या पाकळ्या लहान मोठ्या होणार आणि खालच्या पण लहान होणार. मग आता हे फक्त मी गोल जॉईन करून घेते आहे. बाकी मी विशेष याच्यात काहीच करत नाही आहे. आता हे तुम्ही याचा गोलाकार तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात. मी तुम्हाला दरवेळेस इव्हनली कसं करायचं ते शिकवत असते, कारण कागद वगैरे कापून अगदी इव्हन आकार त्याचा येईल, सगळ्या बाजूने सारखा आकार येणाऱ्या पाकळ्या शिकवते. पण इथे वेगवेगळा म्हणजे आकार जरी पाकळ्यांचा वेगळा लागला तरी देखील ते किती सुंदर दिसतं हे मी तुम्हाला दाखवते आहे. बघा, अगदी पटकन होतं हे डिझाईन. आणि मी नेहमी प्रत्येक रांगोळी माझी डिझाईन काढण्यावरतीच भर असतो, कारण ग्लूगनच्या मॅट रांगोळीमध्ये ग्लू लावून वरती तुम्हाला फेदर वूल चिटकवायचीच असते. तर म्हणून मग त्याला विशेष काही हे फरक पडत नाही. पण डिझाईन काढणंच मुख्य महत्वाचं असतं. एक डिझाईन तुमच्याकडे रेडी असलं, तुम्ही कागदावर काढून घेतलं की नंतर तुम्ही ते ट्रेसिंग करून तुमच्याकडे असंख्य वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मध्ये रांगोळी बनते. आता मी तुम्हाला हे पेनने दाखवलं, मगाशी पेन्सिलने दिसत नव्हतं म्हणून. आता हे मी अशाच पद्धतीने शेजारी आता मी पान काढून गेले. हे थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड करते. अनइव्हन असल्यामुळे ते कसंही केलेलं असतं तरी देखील सुंदर दिसतं. आता पान करताना पण बघा, आता 2 पाकळ्यांच्या मध्ये मी असं एक पान काढलं आणि दुसरं पण त्या शेजारी दुसरं पान काढलं. इथे तुम्ही 3 पान पण घेऊ शकतात, म्हणजे वरच्या बाजूला 1 पान पण घेऊ शकता. पण सध्या ट्रेंडिंग मध्ये ही रांगोळी चालू होती म्हणून मग मी 2च घेतल्या, कारण माझ्या एका मैत्रिणीने मला हे सांगितलं होतं. आता त्याच्या शेजारी मी एक गोलाकार काढते आणि त्याच्या शेजारी मी पाकळ्या काढते आहे परत त्याला, त्या गोलाकार करून दुसऱ्या फुलाच्या. इथे पण मी 1 2 3 आणि हा 4 अशा 4 खुणा केल्या. अनइव्हन साधारणतः खालच्या बाजूने थोडंसं इव्हन येईल, पण वरती थोडंसं अनइव्हन जाईल असंच केलेलं आहे. अशा पद्धतीने मी रेषा न मोजता न काहीही करता करू शकते आहे आणि ते दिसतं देखील सुंदर. हेच मला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. बघा, हे अशा पद्धतीने मी फक्त हे जॉईन करून घेते आहे आणि त्याच्याच नंतर मी त्याला 2 पानं काढते आहेत. सेम जसं इकडे आलं तसंच सिमेट्री म्हणून. म्हणजे इकडे 2 काढल्या म्हणून इकडे 2 काढते. थोडंसं सिमेट्रिकल दिसेल. सेम तेच तशाच अंदाजाने मी ते 2 पानं तिकडे काढलेली आहेत. बघा, आणि काही फरक पडत नाही आहे या रांगोळीमध्ये, तुम्हाला हे कळालं असेल. आता ग्लूगन घ्यायची, फेदर वूल घ्यायची आणि चिटकवायला सुरुवात करायची आहे आपण. आणि आता जे नवशिके असतील, म्हणजे मी अगदी सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठीच मी दाखवते आहे हे. कारण हे ज्यांना येतं त्यांना डिझाईन कसं काढायचं हेच महत्वाचं असतं. ज्यांना येत नसेल त्यांनी बघा अशा पद्धतीने ग्लू मी लावून घेते आणि वरती मी बरोबर शांतपणे आणि व्यवस्थित त्याच्याच वरती मी फेदर वूल ठेवते आणि चिटकवून घेते आहे. आता मी ही जी सगळी बॉर्डर जी आहे ना ती सगळी ब्लॅक कलरने घेते, किंवा तुम्ही डार्क ब्ल्यू कलर घेतला तरी चालेल, पण मी इथे ब्लॅक कलर यूज केलेला आहे. आणि आता ह्या अशा पद्धतीने मी सगळी रांगोळी इथे ब्लॅक कलरने देऊन घेते आहे. आणि मी नेहमी म्हणते तुम्हाला सगळ्यांना की ग्लू गन आहे त्याचा सावकाश आणि काळजीपूर्वक वापर करा. आता ब्लॅक कलर मी सगळी बाउंड्री झाली की पुढे मी रेड कलर करेल आणि फुलाला, लहान फुलाला रेड देते आणि मोठ्या फुलाला येलो कलर देते आणि ग्रीन कलरने मी पान करून घेईल. आता याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बो यूज तुम्ही करू शकतात. मी नेहमी तुम्हाला हे सांगतच असते की डिझाईन तयार करा, तेही कागदावरती करा आणि कार्बन पेपरने ते डिझाईन ट्रेस करत चला तुमच्या रेक्झिन वरती किंवा कॅनव्हास वरती. हे बघा, आता मी ब्लॅक कलर करून घेतलाय. आता बरोबर गोलाच्या मध्यभागी मी हा मोती किंवा क्रीमिश कलर आहे तो लावून घेते. लेमन येलो म्हटलं तरी चालेल किंवा क्रीम म्हटलं तरी चालेल.
व्हाईट कलर लावला तर ते देखील खूप सुंदर दिसेल. आता मी हा कलर तिथे देऊन घेते आहे. चिटकवून घेते सॉरी. ह्या कलरची वूल मी इथे चिटकवून घेते आहे आणि आता पुढे मी येलो कलर आणि रेड कलरची वूलने फुल करते आहे तयार. आणि मला हे दाखवण्याचा हा एकच प्रयत्न होता या डिझाईन मधून, की तुम्ही विदाऊट म्हणजे नीट व्यवस्थित इव्हनली जरी नाही केलं तरी देखील ही मॅट खूप सुंदर दिसते. आणि नेहमीच मी तुम्हाला इव्हनली कसं करायचं हे शिकवलेलंच आहे, की कशी पाकळी कापायची, कशा पद्धतीने ती पाकळी त्या फुलाच्या भोवती ठेवायची, हे मी तुम्हाला याच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये दाखवलं आहे. छोटंसं फूल पण कसं तयार करायचं, की ते इव्हनली दिसतं. पण अनइव्हन असेल तरी देखील सुंदर दिसतं, हा दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. आणि सध्या हे ट्रेंडिंग पण आहे सध्या, म्हणून म्हटलं चला आपण ही करूनही बघूया रांगोळी. आणि बघा पटकन होते आणि अगदी घराच्या कॉर्नरला ठेवली किंवा देवाच्या समोर ठेवली किंवा एंट्रन्सला हे असे 2-3 पॅचेस ठेवले तरी देखील सुंदर दिसतात. आता मी रेड कलरने छोटं फुल करते आहे. अशा पद्धतीने मी रेड कलरने छोटं फुल करून घेते आहे. पुन्हा मी आणि नेहमीच तुम्हाला म्हणते, की ग्लूगनचा वापर काळजीपूर्वक करा. आणि त्यातून आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा आणि चांगल्यापैकी, त्यामुळे चटका पण अगदी चांगल्यापैकी लागतो, कारण ग्लूगनचा ग्लू हा चांगला तापलेला असतो आणि ह्या वर्षी सगळीकडेच उन्हाळा प्रचंड झालेला आहे. त्यामुळे तो चटकाही खूप वेळ राहतो. त्यामुळे जरा काळजीपूर्वक ते करा. आणि आता मी हे रेड कलरने करते, येलो कलरने दुसरं फ्लॉवर करून घेईल. तर तुम्ही सेम हे करा किंवा मोठ्या कलरला तुम्ही रेड लावला आणि येलो इकडे घेतला तरी देखील सुंदर दिसेल. बघा रेड कलरने माझं पूर्ण देऊन झालेलं आहे फुल, म्हणजे पूर्ण वूल मी लावून घेतली आहे, याला चिटकवून घेतली. आणि आता मी पुढचं आहे तर येलो कलरने फुल करते आहे तयार. आता हे छोटंसं राहिलेलं होतं तिथे मध्येच. मला एक दोघी मैत्रिणींनी विचारलं होतं, की तुमचं असं छोटंसं राहिलेलं असेल, ते तुम्ही काय करतात? तर बघा आता इथे छोटं राहिलं होतं, तर मी बघा असं छोटंसं इथे वूलन मॅट चिटकवून टाकली तिथे. म्हणजे वूल घेतली आणि त्या छोट्याशा पार्टवरती मी लावली. हे असं तुम्हाला हे मी मुद्दाम दाखवलं, कारण मला मैत्रिणींनी विचारलं होतं, एक दोघी आपल्या मैत्रिणींनी आणि मित्रांनी, की हे तुम्ही कसं लावतात? म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. आता ग्रीन कलरने मी पान करेल आणि येलो कलरने मी हे करते आहे फुल. हे बघा असं येलो कलरने मी आता हे फुल करून घेते आहे. तुम्हाला इथे ऑरेंज कलर, येलो कलर मिक्स करून करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात. किंवा पिंक आणि जांभळा कलर, ते देखील खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसतं. बेबी पिंक, डार्क पिंक पण छान कॉम्बिनेशन दिसेल. पण जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, की मला रेड, येलो हल्ली फारच आवडायला लागले सध्या, म्हणून मी याच्याच रांगोळ्या होतात ते. इव्हन दोघी-तिघी जणी मला म्हणाल्या देखील, की सध्या रेड आणि येलोवरच हे आहे. पण तसं काही नाहीये. पण हे दिसायला छान दिसतं. ब्राईट कलर्स पूजेच्या वेळेस किंवा सणावाराला छान दिसतात. आता ग्रीन कलरने मी तिथे लावून आता ग्रीन कलरची माझ्याकडे एकच अवेलेबल होती, म्हणून मी एकच शेड घेतली आहे. तुमच्याकडे 2 शेड्स असतील ग्रीन कलरच्या, तर तुम्ही त्याच्या शिरा ज्या आहेत त्या वेगळ्या ग्रीन कलरने करा आणि नाही तर मग पूर्ण ग्रीन कलर असा केला तरी देखील चालेल. बघा आता हा ग्रीन कलर मी देऊन घेते इथे पूर्ण. तर पूर्ण पान जे आहे ते मी ग्रीन कलरने करून घेतलेलं आहे. आणि तसंच मी बाकीचे पण 3 पान जे आहेत ते ग्रीन कलरने करून घेणार आहे. हे तयार झालेलं आहे आणि आता हे बाकीचे 3 पानं पण मी ग्रीन कलरने तयार करून घेते आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी सांगते, की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे, तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी अगदी म्हणजे तुम्हाला दाखवून देईल, की 93% to 96% लोकं चॅनल सबस्क्राईब करत नाही, फक्त बघतात आणि जातात. तर प्लीज तुम्हाला आवडला असेल माझा हा छोटासा प्रयत्न, तर एक चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्यांना शिकायचं असेल त्यांना नक्कीच शेअर करा. सो दॅट ते हे बघून शेअर करू शकतील आणि याचा बिझनेसही खूप सुंदर होतो. पटकन याचा बिझनेस सुंदर होतो म्हणण्यापेक्षा याचा बिझनेसही खूप चांगला होतो आहे. तर याचा बिझनेस पण तुम्ही करू शकतात. बघा आता ही रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही पण करायला घ्या माझ्यासोबत आणि करूनही बघा आणि आवडलं तर मला सांगा.
आणि थँक यू सो मच ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि ज्या बघतात ते शेअर करतात ते थँक यू.